ठळक घडामोडी. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असताना दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहरात काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाळ्यात सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 1 तासात 5.84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. काल रात्री पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला जोराचा वारा सुरू झाला होता. त्याच वाऱ्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर अचानक गडगडाट होऊन पावसाळ्याला सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या ठाणेकर नागरिकांची चांगली धावपळासह तारांबळ उडाल्याचे पाहण्यास मिळाले. दिवाळीच्या तोंडावर पडणारा पाऊस हा पावसाळ्यासारखा पडताना दिसत होता. ठाणे महापालिका मुख्यालय इमारत, पालिकेच्या इतर वास्तू, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावर दिवाळी सणानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळले आहे. ही रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विद्युत रोषणाईमुळे सहाय्यकांच्या वेळेत शहराला एक वेगळेच रूप प्राप्त होत आहे. दिवाळी सण हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीनिमित्त शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा उपक्रम ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केला. या उपक्रमात त्यांनी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि शहरातील व्यापारी वर्गाच्या मदतीने शहरात विद्युत रोषणाई केली. तेव्हापासून ही परंपरा शहरात कायम आहे. करोना काळात या परंपरेत काहीसा खंड पडला होता, परंतु गेल्या वर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरू झाली. यंदाही ही परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे. यंदाही दिवाळीच्या 10 ते 15 दिवस आधीपासून शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील रामआरती रोड, स्थानक परिसर, नौपाडा, गोखले रोड, जामणी नाका, बाजारपेठ, शहरातील मुख्य उड्डाणपूल, पालिका वस्तू विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष पेटवण्याचे काम करून केंद्र सरकारला ऑपरेशन लोटस राबवायचे आहे, असा आरोप करीत रिपाई एकतावादीच्या वतीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी या मागणीसाठी इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण त्यातूनच जातीय संघर्ष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. मराठा, ओबीसी, धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. केंद्र सरकार जागे व्हा अशा घोषणा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिल्या. या प्रसंगी जितेंद्रकुमार इंदिसे म्हणाले की या देशात नव्याने आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला राहिलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने संविधानातील 340 कलमानुसार आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच मराठा समाजाचा समावेश जर ओबीसीमध्ये करायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल. त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावीच लागेल. जर केंद्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आपण बेमुदत उपोषण करू आणि त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी सर्व प्रभाग समिती स्तरावर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकाने काल केलेल्या कारवाई सायंकाळपर्यंत 93 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काल दुसऱ्या दिवशी म्हणजे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 2,40,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या डेब्रीज वाहतूक करणाऱ्या एकूण 33 वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती निहाय नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने ठाणे शहरात बांधकाम सुरू असणाऱ्या 98 ठिकाणची पाहणी केली. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बायोमास जाणणाऱ्या 10 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यांत्रिकी पद्धतीने शहरातील 120 किलोमीटरच्या रस्त्याची साफसफाई करण्यात आली. हवा प्रदूषणाबाबत ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. शाळांमध्ये फटाके न फोडता दिवाळी साजरी करणे तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने सण उत्सव साजरे करणे व त्याप्रमाणे आपली जीवनशैली बनवणे याबाबत शपथ रॅली असे उपक्रम घेण्यात आले. ठाणे शहरात विद्यार्थ्यांमार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत ठाणे शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.